नमस्कार मंडळी. तर पांगरी गावावरून श्री क्षेत्र गहिनीनाथगड या ठिकाणी प्रत्येक महिन्याला महिनावारी म्हणून एकादशीच्या दिवशी जाणारी ही दिंडी आहे आणि ही गहिनीनाथ गडावरती पोहोचली आहे. आता आपल्याला गहिनीनाथगड माहिती असेल. श्री क्षेत्र गहिनीनाथगड म्हणजे गहिनीनाथांची संजीवन समाधी आणि श्री संत वामनभाऊ महाराजांची सुद्धा संजीवन समाधी आहे. तर या ठिकाणी आपली दिंडी पोहोचलेली आहे. सर्व भाविक भक्तजन या ठिकाणी उन्हाच्या कारामध्ये आलेले आहेत. तर या ठिकाणी सर्वांना झाडाची वृक्षाची सावलीसुद्धा आपल्याला एन्जॉय करायला मिळते. या ठिकाणी सुंदर असं वातावरण बनलेलं आहे. या ठिकाणी आपण जुना गहिनीनाथगड जो म्हणतो तो गहिनीनाथगड म्हणजे गहिनीनाथ महाराजांचे संजीवन समाधी मंदिर हे आहे. तर आपण या आतमध्ये जाऊयात. आतमध्ये गेल्याच्यानंतर सर्व भाविक भक्तजण या ठिकाणी दर्शनाला थांबलेले आहेत. काहीला दर्शन घेणं शक्य होतं, काहीला शक्य होत नाही. अगदी त्याचप्रमाणे आम्ही दर्शन घेतलं आणि आम्हीसुद्धा दर्शन घेऊन या ठिकाणावरून बाहेर जात होतो. आता बाहेर जाताना आमचा असा विचार होता की उन्हाच्या कारामध्ये लाल होऊन आपण आलोय, तर आता थंड पिलं पाहिजे. पण आता पोरं कुठं गेलं तरी मस्तीच करतात, कोणी बिल मारायला तयार नव्हतं. तर अगदी त्याचप्रमाणे आम्ही त्यांचे हातरुमाल काढून घेतले आणि त्यांना सांगितलं की आता या ठिकाणी बदाम शेक पाजल्याशिवाय तुम्हाला हातरुमाल मिळणार नाही. तर त्यांनी बदाम शेकचं बिल मारलं, त्यांचे हातरुमाल त्यांना दिले. वरच्या गडावर गेल्याच्यानंतर ही आमच्या मावस भावाची गाडी, भाऊ आमच्या आधी जाऊ नये म्हणून आम्ही त्याला गाडी आडवी लावली होती. वरती आलो. वामन भाऊच्या मंदिरांचं आम्ही सुंदर अशा पद्धतीचं दर्शन घेतलं आणि आता आम्ही माघारी निघालो होतो. तर माघारी जाताना आम्ही सुंदर अशा पद्धतीने नाश्ता करून एन्जॉय केला. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.